जीवन योग. जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे, अर्थपूर्ण जगण्याचे, जीवन यशस्वी करणारे, कल्याण साधणारे, खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे. जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे. विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे. जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे. या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो. जीवन दिव्य होतं, त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस्पर्श लाभतो. कुठलंही अवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे. जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे. जीवन योग वैभवाचे, श्रीमंतीचे, समृद्धीचे, संपन्नतेचे, यशाचे, आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो. डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत. हे विचार वैश्विक आहेत. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे. हे विचार जो अंमलात आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवायला येईल. संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता, सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा. सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा. सदाहरित, टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी, निरामय आणि निकोप शरीर, मनाचे सुदृढ आरोग्य, दुःख, भीती, नैराश्य, ताणतणाव, हिंसा, क्रोध, चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी. आपली परिस्थिती का बदलत नाही? श्रीमंतीचं रहस्य काय? आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात? यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे? भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? आत्मविश्वास कसा मिळवावा? जीवनशैली कशी हवी? जीवनाची उंची कशी वाढवावी? या प्रश्नांचा उहापोह करणारी, जीवनाचाच जीवन योग बनवणारी, जीवनात अखंड आनंदाचा झरा निर्माण करून शांत, यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी, सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी, उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी, डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. आनंदी जीवन. मित्र हो, आनंद हा स्वाभाविक आहे. ती मनुष्याची सहज अवस्था आहे. तर दुःख हे आगंतुक आहे, ते नंतरच आहे. पहिली व अंतिम अवस्था ही आनंदाचीच आहे. जीवन आनंदानं भरलं आहे. जीवनाची सरिता आनंदाने दुथडी भरून वाहते आहे. जो या जीवन सरितेत अवगाहन करतो तो आनंदाने भिजून चिंब होऊन जातो. यत्र तत्र सर्वत्र आनंदच वसंडून वाहत आहे. गरज आहे तो अनुभवण्याची. तुम्हाला काय हवाय हे तुम्हीच निवडायचं आहे. एका सुफी संतांची गोष्ट सांगितली जाते. अब्दुल्ला त्याचं नाव. तो आयुष्यात कधी दुःखी झालाच नाही. तो सदोदित आनंदी असायचा. तो सतत हसत असायचा. त्याच्या हसण्यासाठी विनोदाची किंवा कुठल्या प्रसंगाची कधी गरज पडायची नाही. त्याचं हसणं हेच असणं झालं होतं. त्याच्या असणेपणातच हास्य होतं, आनंद होता. तो मरायला टेकला. मृत्यूचे काही क्षणच राहिले होते व हा पूर्ण आनंदात होता. तरीही तो हसतच होता. त्याचं न मावळणारं हसणं अप्रतिम होतं. मृत्यूशय्येवर बसून तो हसत होता, आनंदी होता. त्याला त्याचं रहस्य विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की मीही पूर्वी सर्वसामान्यासारखा दुःखी होतो, पण मला माझ्या गुरूंनी सांगितलं तेही सदोदित आनंदीच असायचे व हसत असायचे. गुरूंनी रहस्य सांगितलं की आनंद किंवा दुःख ही आपलीच निवड आहे. हे आपलंच जीवन आहे. ज्यावेळी मी सकाळी उठतो तेव्हा उठल्या उठल्या स्वतःला विचारतो, आज तू काय निवडणार आहेस, आनंद की दुःख? आणि नेहमी मी आनंदाचीच निवड करतो. हे प्रत्येकाची स्वतःचीच निवड असते. सकाळी उठल्याक्षणी प्रत्येकासमोर दोन पर्याय असतात निवडीचे. एक असतो आनंदाचा तर दुसरा असतो दुःखाचा.
जे आनंदाची निवड करतात ते आनंदी राहतात व जे दुःख निवडतात ते दुःखी होतात. दुःख हे अनैसर्गिक आहे, आनंद तर स्वाभाविक आहे. आनंद ही प्रत्येकाची स्वतःचीच निवड असते. तुम्ही काय निवडता? आनंद ही यशाची पहिली पायरी असते. प्रत्येकाचे यश वेगळे असते. अपेक्षा, इच्छा वा ध्येयपूर्तीतून यश साकारते, पण त्या यशाला काहीच अर्थ राहणार नाही. कार्य करण्यासाठी प्रेरक घटक हा आनंदच असतो. ध्येयपूर्ती होऊन समाधान नाही मिळाले तर ते यश मिळाले या म्हणण्याला अर्थच राहणार नाही. यशात जर आनंद नसेल तर ते यश पोकळ ठरेल, एक वंचना ठरेल. म्हणून यशाची सुरुवात ही आनंदातूनच होते, आनंद निर्मितीसाठीच होते. परीक्षेत चांगली मार्क्स मिळावीत म्हणून मान मोडून अभ्यास केला, चांगली मार्क्स मिळाली. त्याने जर आनंद झाला नाही तर त्या मार्क्सला चांगली मार्क्स म्हणताच येत नाहीत. फार तर थोडी जास्त मार्क्स मिळाली असे म्हणता येईल. चांगल्या घटनेत आनंद हा असतोच. आनंद हीच यशाची वाटचाल असते. यशाची सुरुवात किंवा पहिली पायरी ही आनंदासाठीच असते. यशाची वाटचाल ही आनंदातूनच होते. यश प्राप्तीसाठी कितीही कष्ट पडू देत, अनेक अडचणी निर्माण होऊ देत, पण त्या अडचणींनाही तोंड देण्यात एक चार्म असतो, एक वेगळेपण असते. संकटाला सामोरे जाण्यात जी एक धडाडी लागते त्या धैर्यातून आनंदच प्रतिबिंबित होतो. शिवाय यश प्राप्तीसाठी जी कामे करावी लागतात ती कामे करतानाही त्यातून आनंद होत असतो. ध्येयवेडी माणसे कितीही कष्टमय जीवन जगू देत, पण त्या जगण्यात एक स्वच्छता असते, निरभ्रता असते. त्या स्वच्छ वातावरणात आनंद अवतरत असतो. हिमालयाचे शिखर सर करताना जे डोंगर चढून जावे लागते त्या चढणीमध्ये अनेक त्रास होतात, पण त्यातही आनंद असतो. हिमालयात प्रत्यक्ष जाऊन पहा, तो चढाव चढणे ही एक आनंदाची पर्वणीच ठरते. यश मिळवताना जे काही करावे लागते त्यात जर आनंद वाटत नसेल तर त्या ध्येयासाठी व्यवस्थित कार्य होऊच शकत नाही. जी गोष्ट आवडत नसेल ती गोष्ट ध्येय होऊ शकत नाही. जी गोष्ट आवडते तीच ध्येय बनते व आवडीची गोष्ट करीत असताना आनंदच होतो. म्हणून यशाची वाटचाल ही आनंददायीच असते. यशाच्या शिखरावरही आनंदाचेच वारे वाहत असते. ध्येयपूर्तीने यश प्राप्त होते. ध्येयपूर्ती म्हणजे आनंदाची दिवाळीच. एक कृतार्थता येत असते. त्या कृतार्थतेमध्ये आनंद असतो. यशाचा आनंद वेगळाच असतो. एक तृप्ती येत असते. प्राप्तव्य प्राप्त झाल्याने आनंद होतो. यशाची सुरुवात, यशाची वाटचाल व प्रत्यक्ष यश मिळणे या सर्व गोष्टींमध्ये आनंदच असतो. त्यात जर आनंद नसेल तर त्या यशाला काही अर्थच राहत नाही. यशाला यशस्वीपणा येतो तोही आनंदानेच. नाहीतर फक्त काही घटना घडल्या एवढेच ठरेल. आनंदाशिवाय यश म्हणजे ठराविक कृती व विशिष्ट घटना घडून गेल्या एवढेच त्याचे स्वरूप ठरेल. ती एक निर्जीव घटना उरेल. एका दगडावर दुसरा दगड पडला व त्याने तो हलला अशा स्वरूपाची ती घटना होईल. यशात आनंदाची अभिव्यक्ती असते. आनंदाशिवाय यश म्हणजे संगीताशिवाय गाणं. सुख, सुख व आनंद यामध्ये फरक आहे. सुख ही एक संवेदना असते, शिवाय सुखाला साधने लागतात. सुख म्हणजे हवीशी वाटणारी संवेदना. सुखाबरोबर दुःखही येते. समाधान, समाधानासाठी साधने लागत नाहीत. वृत्तींची समता निर्माण झाली की समाधान लाभते. शांती, शांतीमध्ये वृत्ती निरपेक्षता असते. मनाची निस्तरंग, स्थिर व कालातीत अवस्था म्हणजे शांती. तर आनंद, आनंद ही अनुभूती आहे. उल्हसितपणा, प्रफुल्लता, प्रसन्नता इत्यादी गोष्टी आनंदात येतात. असणेपणातच आनंद भरलेला आहे. आनंद ही सुखासारखी संवेदना नसते. एखाद्या खोलीमध्ये सुगंध दरवळून राहावा तसा आनंदाचा सुगंध आतमध्ये दरवळत राहतो. आनंद हा सुखदुःखाच्या पलीकडे असतो. आनंद हा आनंदाच्या अनुभूतीनेच आकळता येतो. आनंद व सुखोपभोग. सुखासाठी माणसं अनेक साधनांची जमवाजमव करतात. ती साधने ही सुखाची साधने असतात. ते सुख नसतात.
साधनांच्या साह्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाने पाय भाजतात म्हणून चप्पल हे साधन तयार केले. लांबचा रस्ता पार करायला पाय दुखू लागतात म्हणून वाहने निर्माण झाली. निर्माण झालेली ही जी साधने आहेत ती सुखासाठी असतात. अर्थात अस्तित्वात असलेल्या साधनांपासून सर्वांना सुख मिळेलच याची गॅरंटी देता येत नाही. गादी हे साधन आहे, पण झोप कुठून आणणार? जवळ पैसा असूनही सुखाला कसे कमावता येणार? डायरेक्ट सुख भोगायलाही अनंत अडचणी असतात, पण सुखोपभोग घेऊन सुद्धा त्यात आनंद असतोच असे नाही. आनंद आणि समाधान या वेगळ्याच कॅटेगरीच्या गोष्टी आहेत. आनंद सुखावर वा सुखाच्या साधनांवर अवलंबून नसतो. आनंदाला कसलेही साधन लागत नाही. लहान मुलाजवळ काहीच नसते तरी ते आनंदी असते व गोड हसते. आनंद हा साधनातून मिळवता येत नाही व काहीही नसले तरी आनंदाची अनुभूती घेता येते. आनंद हा आपल्याच हातात असतो. आनंद आपण मानायचे ठरवले तर आनंद मिळतो, नाही ठरवले तर मिळणार नाही. आपण काय ठरवायचे हेही आपणच ठरवू शकतो. शिवाय माणसाच्या जीवनात प्रत्यक्षात घटना फारच कमी घडतात, मात्र त्या घटनांची प्रतिक्रिया दीर्घकाळ राहत असते. उदाहरणार्थ, एखादा कोणतरी कधीतरी चांगले किंवा वाईट बोललेला असतो. ती घटना घडून जाते, पण त्याची प्रतिक्रिया माणूस जीवनभर देत राहतो. अनेक जण तर आपल्या सुखदुःखात्मक विशेषतः दुःखदायी घटनांचं लोणचं भरणीत घालून ठेवतात. चांगलं मुरू देतात आणि आयुष्यभर ते तोंडी लावत बसतात. अशा माणसांना आनंद कसा लाभणार? जो हो गया सो हो गया असे समजून पुढे चालावे. पुढच्या अनुभवांना खुल्या मनाने व निर्मळ अंतकरणाने सामोरे जावे लागते. जीवनात घटनांचे अस्तित्व फक्त सुमारे 10% असेल, मात्र त्यांच्यावरील माणूस देत असलेल्या प्रतिक्रिया 90% असतात. प्रतिक्रिया कोणत्या स्वरूपाच्या आहेत याच्यावर आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरते. त्यामुळे किमान 90% आनंद आपल्याच हातात असतो. घडणाऱ्या घटनांवर आपले सर्वस्वी नियंत्रण नसते, मात्र त्यावर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियेवर संपूर्ण आपलेच नियंत्रण असते. म्हणून आनंदी राहणे आपल्यावरच अवलंबून आहे. स्वभावच आनंदी होऊन जावा. स्वभाव हा सवयीनं बनलेला असतो. अनेक सवयींचे एकत्रीकरण म्हणजे स्वभाव. सवयी या कृतींच्या पुनरावृत्तीने जडतात. अगदी छोट्या छोट्या कृती करताना त्यात आनंद घ्यायला शिकले तर त्याचीच सवय बनते. त्या सवयीत सुद्धा आनंद प्रतिबिंबित होतो. त्या सवयींचाच स्वभाव असल्याने नंतर स्वभावच आनंदी बनून जातो. जशा इतर गोष्टी करण्याच्या सवयी लावून घेता येतात, सोडता येतात, सकाळी लवकर उठायची व सायंकाळी लवकर झोपायची जशी सवय लावून घेता येते, तसेच आनंदी राहण्याची ही सवय लावून घेता येते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानण्याची कृती पुन्हा पुन्हा झाली की तीच आनंदी राहण्याची सवय होते. माणूस नेमकं उलटं करतो. तो दुःखाची कारणं पुढं करतो. दुःखाच्या सबबी सांगत बसतो. दुःखाचं चर्वण करीत बसतो. दुःखाला गोंजारीत बसतो. दुःखाला मनात घोळवीत बसतो. त्याचाच सारखा विचार करतो. त्याऐवजी नेहमी मस्त राहणे, छान वाटणे, आनंदी वाटणे, प्रसन्न वाटणे याचीच सवय लावून घ्यावी. प्रत्येक गोष्टीत आनंद भरून राहिलेला आहे, त्याला शोधावं लागतं. शोधला की तो सापडतो. आनंद आपल्या मनातच असतो, त्याला बाहेर कुठे शोधावे लागत नाही. आनंदाचा वारा मनातच वाहत असतो. आनंदाचा सुगंध नेहमीच दरवळत राहिलेला असतो. आपण आपली नाके बंद करून घेत असतो, त्यामुळे तो सुगंध जाणवत नाही. ज्यावेळी आपण पूर्ण मोकळे असतो, खुले असतो, त्यावेळी आनंदाचा सुगंध दरवळत असलेला जाणवतो. तो मनातच लपलेला असतो. त्यासाठी थोडे खोदावे लागते. जसे जमिनीत पाणी असते, थोडंसं खोदलं की पाणी सापडते, पाण्याचे झरेच उपलब्ध होतात. तसं मनात थोडीशी खुदाई केली की आनंदाचे झरे सापडतात. ते झरे कधी आटत नाहीत व कधी विटत नाहीत, ते अवीट आहेत. मानसिकता जर सकारात्मक असेल तर कुठेही आनंदाचा अनुभव घेता येतो. लहान मुलं बहुधा आनंदी असतात. रडली तर रडून संपलं की खुदकन
गोड हसतात. माणूस जसजसा मोठा होत जाईल तसतसं हसणं हरवून बसतो. एका पाहणीनुसार लहान मुलं दिवसाकाठी 300 ते 350 वेळा हसतात, तर मोठी माणसं 15 ते 20 वेळा हसतात. तेही त्यांचं हसू मुक्त नसतं. ते अडकत अडकत हसतात, काहीतरी हातचा राखून हसतात. त्यांचंही हसणं पूर्ण नसतं. ते शुद्ध हसणं नसतं, ते फसणं असतं, फसवणं असतं. स्वभावच जर आनंदी झाला तर आनंदाला तोटाच नाही. जिकडे पाहावे तिकडे आनंद असतो, जे करावे त्यात आनंद असतो. लहान मुलांना साध्या गोट्या खेळण्यात केवढा आनंद असतो. रस्त्यावरून धूळ उडवीत गाडी जरी गेली तरी मुलं त्याकडे पाहून चेकाळतात. चांदूमामाचा त्याला केवढा लळा. निसर्गातील कोणत्याही गोष्टीकडे पाहिले तरी ते उच्चंबळून येते, कारण त्याला चांगले व वाईट यातील भेदच नसतो. पाहताना ते सरळ पाहते, दृष्टीचा विशिष्ट कोन करून पाहत नाही. त्याची दृष्टी किंवा नजर तिरकी झालेली नसते. सरळ नजरेला सगळं काही चांगलं चांगलं वाटत असतं. या चांगल्यामध्येच आनंदाचं अस्तित्व असतं. सवयीनं व सकारात्मक दृष्टीनं चांगलं दिसू शकतं. त्या प्रत्येक चांगल्यात आनंद असतो. स्वभाव आनंदी बनला की आनंदासाठी दुसरं काहीही करावं लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद. दैनंदिन जीवनातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो. सकाळी उठल्या उठल्या प्रथम आनंदाचे स्वागत करा. आनंदाचीच निवड करा. जिकडे पाहाल, जे कराल त्यात आनंदाचा अनुभव घ्यावा. ब्रश करताना आनंदाने करा, स्नान आनंदाने करा, जेवण आनंदाने घ्या. आनंदाच्या मूडमध्येच कपडे घाला. आनंदाने कामाला जा, कामाला सुरुवात करा. आनंदानेच काम करा. कामातच आनंद निर्माण करा. आनंदाने घरी जा, आनंदाने व्यवहार करा. आनंददायी संबंध ठेवा. आनंदाने फिरायला जा. आनंदात जगा. बसमध्ये जागा नसली तरी आनंदाने उभे राहा. प्रत्येक प्रवास आनंददायी करा. रोज कामासाठी बाहेर जाणे हीच तुमची टूर सफर बनून जाईल. रोज टूर घडत असेल तर जीवनाविषयीची टूर शिल्लक राहत नाही. आनंदाने बोला, आनंदाविषयी बोला. आनंदाने कार्य करा, आनंदाचे कार्य करा. आनंद खा, आनंद प्या. आनंदात रमून जा, रंगून जा. अवघे आनंदमय होऊन जा. मग आनंद हाच स्वभाव बनेल. आनंद हा सहज बनेल. त्यासाठी आटापिटा करावा लागणार नाही. मोठे मन, खुले मन व निर्मळ अंतकरण ठेवले की जिकडे तिकडे आनंद भरून राहिलेला प्रत्यय येतो. आनंद आतच असतो व त्याला आपल्या आतच आपणच अडथळा निर्माण करीत असतो. तो अडथळा दूर करा. अवघे मुखवटे फाडून टाका. कवच फोडा. आनंद धो धो वाहत येईल. मग तृणपात्याकडे पाहूनही आनंद होईल. माणसाला पाहून, त्यांच्या विक्षिप्तपणाकडे पाहूनही गंमत वाटू लागेल. हास्य आतून फुलून येईल. त्याला खुलवा. दोन प्रामाणिक मित्र हस्तांदोलन करतात, एकमेकांना भेटतात, त्यावेळी त्यात आनंद असतो. दोन प्रेमिकांची नजर भेट होते तेव्हा त्यात केवढा आनंद असतो. लहान मूल गोड हसते, त्यातून आनंद ओसंडून बाहेर पडतो. पक्षी कूजन करतात तेव्हा ते जणू आनंदाला आळवतात. चांदण्या रात्रीत फिरायला गेल्यानंतर चांदण्या जणू आनंदाचाच पाऊस पाडताहेत असे जाणवेल. चंद्र म्हणजे आनंदाचा पुंजच. निरभ्र आकाशात पौर्णिमेच्या मध्यान्ह रात्री चंद्र व आकाशाचे दर्शन घ्यावे. त्यात न्हावून चिंब भिजून निघावे. केवढा प्रचंड आनंद असतो तो. तेवढ्यासाठीच या जगात पुन्हा पुन्हा जन्माला यावे असे वाटते. तो आनंद घेण्यासाठी मनाचे आकाशसुद्धा निरभ्र असावे लागते. मनात संभ्रम नसावा, बुद्धीत गोंधळ नसावा. चालण्यात आनंद आहे, बोलण्यात आनंद आहे, वागण्यात आनंद आहे, करण्यात आनंद आहे. अजिबात न करण्यात तर प्रचंड आनंद आहे. जीवनातील कोणत्याही छोट्या गोष्टीतही मोठा आनंद दडलेला आहे. प्रत्येक कृतीत आनंद आहे, मात्र कृतीतून आनंद घेण्याची वृत्ती हवी असते. प्रत्येक क्षणात आनंद असतो. आनंद कणाकणानं टिपायचा असतो. लहान मुलाला चॉकलेट दिलं तर केवढा आनंद होतो. मोठ्याला लाखाच्या फायद्यानेही तो आनंद अनुभव घेता येत नाही. आनंद घ्यायला शिकलं की सगळीकडून आनंद मिळतोच. निसर्ग तर आनंदाचे खुले भांडारच आहे. मुक्त हस्ताने तो लुटावा.
अक्षरशः उधळावा. गवताची पाती किती आनंदी असतात. त्यांच्याशी कधी बोललात ती सारखी हसत असतात. वृक्ष, वेली, फळे, फुले, थंडगार सावली, मुक्त हवा, सूर्यप्रकाश, आकाश, हत्तीसारख्या अंगाचे ढग, त्यांच्या नाना छटा, सूर्य, चंद्र, तारे, वारे सारे आनंदाची उधळण करीत असतात. ज्याची जेवढी झोळी तेवढा त्याला त्यातून आनंद मिळत असतो. अनेक जणांना भांडणातूनही आनंद मिळत असतो. मात्र ते भांडण मुक्त मनाने केलेले असावे. मनात काही कचरा असेल तर आनंदाचा प्रवाह अडून राहतो. कचरा साफ करून मन मोकळे केले की आनंद मुक्त होतो. निसर्गातील विविध रंग, निसर्गाचे बदलते अंग याचा अनुभव निस्संग बनून घ्यावा. त्यात दंग होऊन जावे. बंद जागेत आनंदही थांबून जातो. त्यासाठी मुक्त व्हा. मुक्त झालात की मग रोजचं जगणं हाच आनंद सोहळा बनून जातो. गाण्यात आनंद आहे, चित्रात आनंद आहे. आनंदानुभवासाठी सौंदर्य पाहणारी दृष्टी हवी. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसं आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. सौंदर्य आणि आनंद हे एकरूप आहेत, एकजीव आहेत. जसे पक्व आंब्यात मधुरता असते तसे सौंदर्य अनुभूतीत आनंद असतो. आणि सौंदर्य कुठेही पाहता येते. तशी दृष्टी असावी लागते. आनंद घेण्याची ही मानसिकता हवी असते. मस्तीत जगा, शिस्तीत जगा. आनंदासाठी थोडा बिनधास्तपणाही लागतो. आपल्या ध्येयाच्या मस्तीत जगावं. आपली धोरणे आणि आपली तत्वे यांच्या मस्तीत जगावं. अशा जगण्यात एक और मजा असते. आनंदासाठी थोडं वेडं असावं लागतं. शहाणपण किंवा अतिशहाणपण आनंद मिळू देत नाही. आपल्या मस्तीत जगणं म्हणजे जीवनाच्या सोबतीनं जगणं. मस्तीत जगावं पण सुस्तीत गुंगीत राहून बेलगाम होऊ नये. मस्तीत सुद्धा शिस्त हवी, तारतम्य हवं, संतुलन व विवेक हवा. जीवनात अभ्यास हवा, ध्यास हवा, मात्र हव्यास असू नये. मस्तीत व बिनधास्त जगा याचा अर्थ असा नव्हे की दारू पिऊन धिंगाणा घाला, मोडतोड करा, अनैतिक जगा. बिनधास्त म्हणजे धैर्याने जगा, चिंतामुक्त जगा, थोडे बेफिकीर होऊन जगा, ध्येयवेडे होऊन जगा. मस्तीतही चांगुलपणाचा सहवास हवा. हर घडी सर्वत्र विवेकाचा वास हवा. बोरकर आपल्या एका कवितेत म्हणतात, मार्क्सचा मज अर्थ हवा अन फ्रॉइडचा मज काम हवा. या असुरापरी राबवण्या घरी गांधीजींचा मला राम हवा. भरभरून जगा. या जगात काहीच शाश्वत नसते. महात्मा गौतम बुद्धाने सांगितले की सर्वच क्षणिक आहे. पुढचे पाऊल कुठे पडेल हे सांगता येत नाही. पोटात गेलेला घासही आपला नसतो, तोही उलटून बाहेर पडू शकतो. बाहेर गेलेला श्वास परत येईल की नाही याची शाश्वती नसते. काळ क्षणाक्षणाने मागे सरकत असतो, भूतकाळ होत असतो. त्यासाठी आहे हा क्षण महत्त्वाचा. प्रत्येक श्वास भरभरून जगावी. प्रत्येक क्षणात, प्रत्येक कृतीत संपूर्ण व सर्वस्व ओतून जगावे. प्रत्येक कृती करीत असताना सर्वस्वासह करावी. त्यात जीव ओतावा. 100% उपस्थित राहून जगावे. अशा जगण्याने त्यात उत्कटता येते. भरभरून जगणे म्हणजे संपूर्ण जगणे. विटगेनस्टाईन नावाचा एक विचारवंत अल्प वयातच मरून गेला. प्रचंड दारिद्र्य होते, मात्र बुद्धिमत्ता व विचारमंथन प्रचंड होते. त्यांचे टॅक्टॅटस व इन्व्हेस्टिगेशन हे 2 ग्रंथ फार गाजलेले आहेत. त्यांचा मरणकाळ जवळ आला तेव्हा मरतेवेळी त्यांनी सांगितले की माझ्या मित्रांना सांगा मी मस्त मजेत छान जगलो. संत तुकाराम महाराज अत्यंत उत्कट आयुष्य जगले. त्यांना येणारा अनुभव हा सर्व कोश फोडून सरळ आत भिडणारा अनुभव होता. म्हणूनच त्यांना आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे अशा स्वरूपाचा अनुभव येत होता. वर्तमानात जगावे. माणूस स्मृतीत तरी जगत असतो किंवा कल्पनेत तरी जगत असतो. मात्र स्मृती या भूतकाळ असतात तर कल्पना भविष्याविषयीच्या असतात. मात्र खरा असतो तो वर्तमान. वर्तमानातच सत्य आहे. वर्तमान जगण्यासाठी मन भूत भविष्यातून मुक्त व्हावे लागते. स्मृतींचे थडगे व कल्पनांच्या जंजाळातून बाहेर पडलेले मन भयमुक्त असते. भयमुक्त मनच आनंदाचा अनुभव घेऊ शकतो.
मनुष्याची प्रत्येक कृती ही स्वतःच्या परिपूर्णतेसाठी, तृप्तीसाठी बनत असते. कृतीपूर्णतेतून तृप्ततेचा अनुभव येत असतो. ही तृप्तता वर्तमानाशी संबंधित असते. वर्तमान सुटला की मन तप्त बनते, कारण त्यात इतर गोष्टींचा शिरकाव होतो. माणसं भविष्यासाठी इतकी गुंतून पडतात की त्यात त्यांचा वर्तमान हरवून बसतो. शेवटी त्यांचं जगणंच राहून जातं. आनंदातनं जगायचं असेल तर वर्तमानाशी नातं जोडावं लागतं. मान्यता, कल्पना व स्मृती यांच्या दुष्ट चक्रातून बाहेर यावं लागतं. संपूर्णपणे जगावं. माणूस जीवनाचे तुकडे करतो व तुकड्या तुकड्यांनी जगतो. आनंदासाठी समग्रता हवी असते, संपूर्णपण हवं असतं. माणसं देवदर्शनाला गेली तरी त्यांचा देह देवासमोर उभा असतो. देवाला ते नमस्कार करतात, पण त्यांचं मन असतं बाहेर ठेवलेल्या चपलाकडं. ज्यावेळी देवाला ते नमस्कार करतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यांसमोर चप्पल उभी असते, देव नव्हे. अशा जगण्याने कसा आनंद मिळणार? संपूर्णपणे एक होऊन 100% उपस्थित राहून माणसं काम करीत नाहीत. शरीर एक करीत असते तर मन भलत्याच गोष्टीत गुंतून पडलेलं असतं. यासाठी प्रत्येक काम ध्यानपूर्वक करावं. त्यामुळं प्रत्येक कृती हेच ध्यान बनतं. संपूर्ण एक होऊन काम करण्याने कामाचे स्वरूपच बदलून जाते. ते कर्म हे केवळ कर्म उरत नाही, तर तो कर्मयोग बनतो. संपूर्ण होऊन कर्म करणे म्हणजे तन मन एक होऊन कर्म करणे. त्यालाच अव्यभिचारी कर्म असे म्हणता येईल. देह एकात गुंतलाय व मन जाग्यावर नसेल तर त्याला कर्मातील व्यभिचार म्हणता येईल. कारण ते कर्म अनन्य नसते. अनन्य म्हणजे अन्य न, दुसरे काही नाही, केवळ तेच होय. देह विशिष्ट कामात व मन अन्यत्र असे नसते, त्याला अनन्य असे म्हणता येते. अनन्य कर्मच अव्यभिचारी कर्म असते. असे अव्यभिचारी कर्म करता आले तर त्या कर्मातच आनंद मिळतो, कारण ते संपूर्णपणे होऊन केलेले कर्म असते. माणसे कामं उरकतात, कामाच्या केवळ पाट्या टाकतात. अशा उरकाउरकीतून आनंद मिळत नाही. तसेच काही जण कामे पुढे ढकलतात. ती ढकलगाडी आयुष्यभर सुरू असते. शेवटीही कामाचा डोंगर उभा असतो आणि याचे हात खाली असतात. काम संपूर्णपणे न होता केवळ उरकण्यासाठी केली जातात, करायची म्हणून केली जातात. रोज भूक लागते म्हणून जेवतात, सवयीने दात घासतात, आंघोळ करायची म्हणून करतात, काम करावेच लागते म्हणून करतात. अशा उरकण्यातून जीवनही उरकले जाते. भूक लागते म्हणून जेवावेच लागते, पण त्याच जेवणात किती आनंद आणता येतो. जगतानाही संपूर्ण होऊन जगावे. जीवनाशी व्यभिचार करू नये. धरसोडपणा, जगण्यात निष्ठा नसणे, दिशाहीनता, नकारात्मकता इत्यादी गोष्टीतून जीवनाविषयी व्यभिचार घडून येतो. जगण्यात संपूर्णता जोपासली तर जीवन हे आनंदाचे निधान बनून जाते. जागृत जगा. माणसं बेहुशीमध्ये जगतात. जगताना ते जागृत नसतातच. सजग राहिले किंवा जागृतीत जगले तर आनंदाचे भान होऊ शकते. जागृती जर नसेल तर कशाचे भान राहणार? आनंदाची अनुभूती घेण्यासाठी जागृत तर असायलाच हवे. जागृत नसेल तर आनंद असूनही त्याचा अनुभव घेता येत नाही. माणूस मशनीसारखा जगतो, कृत्रिम जगतो. ही मशनीयत तोडून पूर्ण जागृत झाल्याशिवाय आनंद मिळत नाही. जितके सजग व्हावे, जागृत व्हावे, तितका जास्त आनंद अनुभवता येतो. प्रत्येक गोष्टीत सजग असावे, मग प्रत्येक गोष्टीतून आनंदानुभव येतो. साधी पाहण्याची किंवा चालण्याची क्रिया असू द्या, त्यात जागृती असेल तर साध्या गोष्टीत किती आनंद दडलाय याची साक्षात प्रचिती येते. सतत जागृत राहणे, संपूर्ण असणे या गोष्टी जिथं असतील तिथं ध्यान बनू शकतं. जीवनामध्ये जागृती अवतरली तर सबंध जीवन हेच ध्यान बनतं. त्या ध्यानात आनंदाचा झराच सुरू होतो, अखंड आनंद. मग त्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज पडत नाही, त्याला कशाची अपेक्षा उरत नाही. कारण आनंद ही गोष्टच निरपेक्ष आहे. आनंद कशाच्याही सापेक्ष नाही, त्याला कशाचीही अपेक्षा नाही. मात्र वास्तव जीवनात आनंदाचीच उपेक्षा केली जाते. जागृतीमध्येच आनंद सामावला आहे. आनंदाचे भान जागृत ठेवा. ज्या गोष्टीचं भान ठेवाल त्याच गोष्टीचा अनुभव येतो. दुःखाचं भान जागृत ठेवलं तर दुःखाचा अनुभव येतो. म्हणून आनंदासाठी आनंदाचंच भान
सतत जागृत ठेवावं. ज्या गोष्टीकडे लक्ष द्याल तीच गोष्ट तुमच्यात उतरते व त्याचाच अनुभव येतो, असा नियम आहे. सद्गुणाकडे लक्ष असेल तर सद्गुणांगी उतरतात, दुर्गुणांच्या संगतीने दुर्गुण उतरतात. मग त्याच गुणांचा सर्वत्र अनुभव येऊ लागतो. ज्या रंगाच्या सान्निध्यात राहता तोच रंग डोळ्यांवर चढतो व संबंध जगही तसेच दिसू लागते. याच कारणाने मार्क्सवाद्यांच्या संगतीत राहणारा बऱ्यापैकी मार्क्सवादी बनतो, आंबेडकरवाद्यांच्या संगतीत राहणारा आंबेडकरवादी बनतो, RSSच्या संगतीत राहणारा कट्टर संघवादी बनतो. समाजवाद, भांडवलशाही, हुकुमशाही, लोकशाही, राजेशाही काहीही असू द्या, ज्याच्यात तुम्ही वाढता त्याचंच समर्थन करू लागता. खऱ्या माणसाला सर्व वादांची वादावादी दूर ठेवावी लागते. तेव्हा कुठे संवाद सुरू होतो. संवादही संपला की मगच शांत होतो. त्या शांतीमध्ये आनंद प्रतिबिंबित झालेला असतो. ज्याचा नित्य सहवास लाभतो व ज्याच्याकडे भान जागृत ठेवलं जातं तसंच आपण बनत असतो. म्हणून आनंदी विचारांची व कृतीची सोबत असू द्यावी आणि आनंदाचे भान सतत जागृत ठेवावे. आनंदाचे भान नित्य जागृत असेल तर त्याला कोणत्याही गोष्टीतून नित्य आनंदाचा अनुभव येत असतो. मन खुले असावे. आनंद अनुभवण्यासाठी मन खुले असावे लागते. आनंद हा आतच असतो. मिळणारा कोणत्याही प्रकारचा आनंद हा अंतरात्म्याचा आनंद असतो, कारण अंतरात्मा हाच आनंदमय असतो. सर्व आनंदाचा स्रोत तिथूनच असतो. तेव्हा अंतरात्म्याचा आनंद मनात प्रादुर्भूत होण्यासाठी मनाची दारे खिडक्या मोकळ्या असाव्या लागतात. मनाची सर्व दारे आणि कप्पे बंद करून ठेवली तर मनात आनंदाचा प्रवेश होणार कसा? आनंद मनात प्रतिबिंबित झाल्याशिवाय त्याचा अनुभवच घेता येत नाही. अनुभव घेण्यासाठी मनाची आवश्यकता असते. मन जितके खुले बनेल तितका आनंद जास्त अनुभवता येतो. बंद मनाला आनंद अनुभवता येत नाही. पूर्वग्रह, अट्टाग्रह, एकांगी आग्रह, गैरसमज, अपसमज, मी म्हणतो तेच खरं, मी पाहतो तेच खरं, मी आणि माझं एवढंच, बाकीचं काही खरं नाही इत्यादी गोष्टींमुळे मनाची दारे बंद होतात. मन संकुचित बनतं, ते आकसून जातं. आकसून घट्ट केलेल्या स्पंजात पाणी साठवता येत नाही. आक्रसलेल्या मनात आनंद असत नाही. त्याचबरोबर मन स्वच्छ हवं. आनंदाचा सुगंध आतमध्ये येऊ देण्यासाठी मन खुले असावे लागते, तसे ते स्वच्छही असावे लागते. अस्वच्छ घाणेरड्या मनात आनंद येत नाही. मन जितके गढूळ असेल तितके त्यात काही दिसत नाही. मनात गाळ असेल, मनात मळ असेल तर मन स्वच्छ असत नाही. मनात अविचाराचा गाळस असतो. कुश्रद्धा, दुष्टबुद्धी, द्वेष इत्यादी गोष्टींनी मन मलिन बनते. मलिन मन कुठेच लीन होऊ शकत नाही, ते ताठर बनत जाते. आनंदासाठी गढूळ नव्हे तर निर्मळ मनाची आवश्यकता असते. निर्मळ मनच स्वच्छ मन असते. जसे स्वच्छ पाण्याच्या टाकीत सूर्याचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसतं, गढूळ पाण्यात प्रतिबिंब पडत नाही, तसं निर्मळ मनामध्ये आनंदाचं प्रतिबिंब ठसठशीत पडतं. हे प्रतिबिंब अंतरात्म्याचं असतं. निर्मळ व स्वच्छ मनात आनंद निवास करून राहतो. तसेच मन मोकळे असावे लागते. मन हे एखाद्या गोडाऊनसारखे आहे. त्या गोडाऊनात अनेक गोष्टी भरून ठेवलेल्या आहेत. त्यातील बहुतेक गोष्टी निरर्थक व टाकाऊ स्वरूपाच्या आहेत. अविचार, विषय वासना, नकारात्मक भावना इत्यादी गोष्टींनी मन गच्च भरून गेलेलं असेल तर तिथे आनंदाचा शिरकाव होऊ शकत नाही. माणसं मनाचा कचरा डेपो करून टाकतात. आनंद हा सुगंध असतो. कचरा डेपोत सर्वत्र दुर्गंध दाटलेला असतो. तिथे सुगंध कसा जाणवणार? शिवाय आनंद हा मोकळ्या ठिकाणी वावरणारा असतो. तो दाटीवाटीत गर्दीत घुसत नाही. शांत, निवांत व प्रशस्त ठिकाणीच वावरण्याची त्याची सवय आहे. आनंदाला गडबड, गोंधळ, गोंगाट, गर्दी व गर्व अजिबात आवडत नाही. आता सांगितलेले ग ज्या ठिकाणी असतील तिथे आनंद नसतो. ज्याला गची बाधा असेल त्याला आनंद अनुभवता येत नाही. मलरहित व मोकळ्या मनातच निर्मळ आनंद वास्तव्य करतो. ज्याच्या मनाचे गोडाऊन आधीच गच्च भरले असेल तिथे आनंद जायला जागाच उरत नाही. आनंदासाठी प्रथम जागा निर्माण व्हावी लागते. मनाची वटवट बंद झाली
की आनंदाची अनुभूती येऊ शकते. मन विनम्र असावे लागते. आनंद हा इतका पवित्र आहे की चित्तात जर कुठे कोपऱ्यात काही मळ राहिले असतील तर ते सर्व धुवून काढतो, संपूर्ण चित्त शुद्धी करतो आणि नम्र बनवतो. अहंकारी, गर्विष्ठ, ताठर मनात आनंद येत नाही. असे मन आनंदाचा अनुभव घेऊ शकत नाही. देवदर्शनासाठी छोट्या चौकटीतून नमून आत जावे लागते, तेव्हाच देवदर्शन होते. तसे नम्र झाल्याशिवाय आनंदाचे दर्शन होत नाही.